नमस्कार. 16 जानेवारी 2025 हीच ती तारीख आहे ज्या दिवशी केंद्रातील सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला. आपण केंद्रातील सरकारने घेतलेल्या या निर्णयाला गेलेल्या एका दशकातील सर्वात मोठा निर्णय म्हणू शकतो. कारण केंद्रातील सरकारने एका दशकानंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवा वेतन आयोग लागू करण्याची मोठी घोषणा केली असून लवकरच नव्या 8व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी सुद्धा होणार आहे. खरे तर सध्याचा 7वा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात आला आहे. तसेच सध्याचा 7वा वेतन आयोग हा 31 डिसेंबर 2025 रोजी समाप्त होणार आहे. वेतन आयोगाचा आतापर्यंत इतिहास पाहिला असता प्रत्येक 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग हा लागू केला जात असतो. यामुळे 1 जानेवारी 2026 पासून नवीन 8वा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता दर्शवण्यात आली आहे. खरे तर केंद्रातील सरकारने नवीन वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिलेली आहे. मात्र अजून नव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षांची आणि सदस्यांची नियुक्ती काही झालेली नाही. पण लवकरच हे देखील काम पूर्ण होईल आणि त्यानंतर प्रत्यक्षात नव्या वेतन आयोगाचे काम सुरू होणार आहे. दरम्यान नवीन वेतन आयोगाबाबत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. खरं तर नवा 8वा वेतन आयोगाचा देखील लाखो कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांचा फायदा होणार आहे. दरम्यान आज आपण नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर पेन्शनधारकांची पेन्शन नेमकी कितीने वाढणार याच संदर्भातील सविस्तर आढावा घेणार आहोत. केंद्र सरकारच्या 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशींची प्रतीक्षा केवळ सद्यस्थितीला केंद्रीय शासकीय सेवेत कार्यरत असणारे सरकारी नोकरदारच नाही तर पेन्शनधारकांना आतुरतेने करत आहेत. दरम्यान नवा वेतन आयोग स्थापन झाल्यानंतर आणि शिफारशी अंमलात आल्यास पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता जाणकार लोकांकडून वर्तवण्यात आली आहे. पण प्रत्यक्षात नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर पेन्शनधारकांची पेन्शन कितीने वाढणार याचं एक कॅल्क्युलेशन आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. खरं तर 8व्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर 2.0 किंवा 2.08 इतका राहणार असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीमध्ये आता आपण 22,450 मासिक पेन्शन मिळणाऱ्या आणि 33,850 रुपये मासिक पेन्शन मिळणाऱ्या पेन्शनधारकांचा पगार कितीने वाढणार आहे याबाबतची माहिती आता आपण जाणून घेणार आहोत. जर फिटमेंट फॅक्टर 2.0 इतका झाला तर 22,450 पेन्शन मिळणाऱ्या पेन्शनधारकाचा 8व्या वेतन आयोगाअंतर्गत 44,900 रुपये पेन्शन मिळणार आहे. तसेच फिटमेंट फॅक्टर 2.08 झाल्यास 22,450 रुपये पेन्शन मिळणाऱ्या पेन्शनधारकांना 46,696 रुपये इतकी पेन्शन मिळणार आहे. तसेच 33,850 मासिक पेन्शन मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांना 2.0 फिटमेंट फॅक्टरनुसार 67,700 आणि 2.08 फिटमेंट फॅक्टरनुसार 70,408 रुपये इतकी पेन्शन ही त्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.